मोर्या शेंद्रुज संघ वेळेच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा सूचना येतोय. मनोज गोडे आणि नकुल गोडे 25 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. शॉर्ट मिड विकेटला आपल्याला नकुल गोडे, परंतु मनोज गोडे यांची अनुपस्थिती पाहायला मिळते या मॅच टीम मध्ये. सध्या मनोज गोडे उपस्थित दिसत नाहीयेत. एक स्टार खेळाडू आहेत मोर्या बॉस शेंद्रूंचे. यावेळी सोडून दिला बॉल, पंच वळतायत, वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावफलकावर धावा 6. 6 रन्स ऑन बोर्ड, 6 धावा स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. प्रितेश आणि अक्षय जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे. प्रेक्षकांची भरपूर मोठी उपस्थिती आज या मैदानावर. शहापूर मुरबाड हायवेच्या लगत हे मैदान आहे. ऑफ ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. दर्शनीय फटका प्रितेशच्या बॅट मधनं लॉंग ऑफ लालाय चौकार. 4 धावा स्कोरबोर्डवर. 4 धावफलक फ्लॅग होत असताना दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. 10. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा स्कोरबोर्डवर. पहिलं षटक सध्या हातातोय गोलंदाज गोकुळ. ओव्हर पिच समोर खेळले. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव देते मी. ते पहिलं षटक आपण पाहता सध्या प्रगतीपथावर. 10:37 हा सामना आपण सुरू केलाय. 50 मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्याला पूर्ण मॅच कव्हर करायची आहे. सो त्या दृष्टीनं सामना तुम्ही खेळा दोन्ही संघ. हा मिसटायमिंग अक्षयचा फटका. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि ते झेल पकडलाय. अक्षयला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का लागतोय आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघाला. फलंदाज बाद. परतत असताना अक्षयला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. गोकुळला मिळतंय यश पहिल्या ओव्हरमध्ये. नवा आपण पाहता 11. अक्षय सारखी एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. आपल्या टीमसाठी एक महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला बॉल सागरनं आल्याला फ्लिक केलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. द्या मोर्या बॉय शिंद्रून संघ पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही 1 मिनिट लेट आहात. धावसंख्या 1 ओव्हरच्या अखेरीस 15-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सागराला पहिल्याच बॉलवर चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. धावसंख्या 15 सेकंड ओव्हर मध्ये साहिल आलाय. साहिल गोलंदाजीसाठी. साहिल आला सेकंड ओव्हर मध्ये. हा पहिलाच बॉल भीमर आहे. पंचांनी घोषित केलाय नो बॉल. वेस्ट आहे आणि पहिलाच बॉल आपण पाहताय चेंडू हातामधनं स्कीड झाला. दिशा भरकटलेली. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. धावसंख्या 16. फ्री हिटचा बॉल आणि एक मोठा फटका मारण्याचा मानस राहील. यावेळी एक संधी आहे ती लेफ्ट हँडेड बॅटर प्रितेश साठी.
फ्री हिटचा बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईड उभा आहे, त्याच्या वाक्याच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल निघून जाईल. प्रितेशच्या पाठमधनं आलाय खणखणीत चौकार. व संख्या 4 फ्लाय होत असताना 20 आकड्यावर एक चांगल्या टोटलकडे अग्रेसर सध्या आई गौदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, प्रॉपररित्या कनेक्शन झालं नाही. या पॅटर्न बॉलचं शॉट फाईन देखला गेला. बॉल फिल्डरच्या हातामध्ये एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना प्रितेश. चांगली सुरुवात आहे, स्वप्नमय सुरुवात. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे, आपण पाहताय. आणि 21 धावा स्कोर कार्डवर लावण्यामध्ये यश आलंय. 13.20 ची सरासरी सध्या करंट आपल्याला पाहायला मिळते. अक्षय माघारी परतलाय. फुल टॉस आहे ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सागरच्या बॅटचा तडाखा. व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. स्कोर बोर्डवर फुल टॉस होता, त्यावर एक मोठा प्रहार. शिंद्रून प्रीमियर लीगचा थरार आपण पाहताय. एक सुंदर संगीत. शिंद्रून प्रीमियर लीगचं अप्परकट मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला झेलची शक्यता आहे आणि इथे सागरला माघारी परतावं लागेल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय साहिल पाटोळेनं, फलंदाज बाद. परंतु शेंद्रून प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे की सातत्यानं दरवर्षी आपण पाहता 8व्या वर्षामध्ये एखादी स्पर्धा भरवणं हे भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण स्पर्धा भरवणं पहिल्या वर्षी ठीक आहे, कोणीही करू शकतं, परंतु त्या स्पर्धेमध्ये सातत्य ठेवणं दरवर्षी ही भरपूर मोठी गोष्ट असते. आणि ती गोष्ट नेहमीच या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय रामजी पाटोळे, त्यांचे संपूर्ण सहकारी वैभवजी पाटोळे असतील, जितूजी पाटोळे, नरेश पाटोळे, त्यांची संपूर्ण सहकारी टीम यांच्या माध्यमातून अथक मेहनत दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं पर्व, अनेक वर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. लीग फॉर्मॅट न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रवीण धावसंख्या स्कोर कार्डवर 21 विकेट आतापर्यंत गमावले 2. बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये गेला बॉल. फिल्डिंग तिथे चांगली होते, 1 रन इथे मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 22 आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ 27 माफ करा 27 रन्स ऑन बोर्ड. आणि त्यानंतर एक सिंगल आता ऍड होईल त्याच्यामध्ये 28. 1 मिनिट ऑलरेडी उशिरा सध्या आहात ओव्हर रेट मध्ये. मोर्याभाऊ शेंद्रून संघ या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. ऑन साइडला हाफ ट्रॅकर, प्रितेशच्या बॅटचा तडाखा, मिड विकेटला टोकलाय. षटकार. षटक क्रमांक 3.
34 धावा झाल्या, 34. चांगली टोटल उभारली आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं होता, बॅटची आतली कडा लागली, बॉल विकेट किपरच्या पायाला प्रवेश आउटफील्ड मध्ये गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 35 धावा. आउटफील्ड आपण विचार केला तर खूप चांगली आउटफील्ड आहे मैदानाची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हायवेच्या लगत आहे, त्यामुळे प्रेक्षकांची रेलचेल आपल्याला मैदानावर पाहायला जरूर मिळते. याच विभागातील सर्व ग्रामीणचे संघ चांगला खेळ. ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट भरपूर मोठ्या पद्धतीने सध्या आपण पाहताय. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ग्रामीण क्रिकेटला मिळालाय. फुलटॉस आहे, समोर खेळलेत, मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय, चांगलं एफर्ट लावलंय. फलंदाज बाद. जानेवारीमध्ये तुम्हाला मुंबई नाशिक महामार्गावर भरपूर साऱ्या साई पालख्या आपल्याला पाहायला मिळतील. साई भक्त सध्या पायी शिर्डीची वारी करत असताना चांगलं संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. किरण मांजाल आहेत नवीन फलंदाज, आतापर्यंत विकेट गमावले ते 3. गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या संघाने. चांगला बॉल होता, आउटसाइड द ऑफ इथे बॉल पिच करत असताना वेग चांगला होता साहिल पाटोळेकडे. बीट झालेत विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, पाईच्या स्वरूपात एक सिंगल. पाईचा इशारा करत असताना अंपायर्स धावसंख्या स्कोरबोर्डवर 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. रोशन पाटोळेचं षटक सध्या आपण पाहता इकॉनॉमिकल राहिलं, एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली. कमी गतीने हाताळला बॉल, बॅक टू द बॉलर खेळले, डॉट बॉल आलाय. हे चांगलं षटक राहिलं. मोरिया बॉईज शेंद्रूर संघाच्या दृष्टिकोनातून या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर कमी धावा आल्यात, धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये आतापर्यंत यशस्वी देखील राहिलेत. चौथी लढत आजच्या दिवसामधली वेळेनुसार आतापर्यंत सामने आपण पाहताय. साहिल रनअप मध्ये कुठेतरी थोडीशी चूक करत असताना स्वतःला थांबवलंय, महत्वाचं असतं. यानंतर टेंबरे विपक्ष लेनाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही टेंबरेकर त्यांच्या विपक्षामध्ये लेनाड 11 हा संघ. त्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा फुल टॉस होता आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रोख केलाय. एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती करतोय. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन आणि बॉल खाली डीप होऊन येत होता आणि तो डायरेक्ट यष्ट्यांवर आलेला आहे आणि ते विकेटचं पतन. तिसरा पंच निर्णय, फलंदाज बाद.
नारायण बांगर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावत संख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिसतो. रोशन पाटोळेनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे मॅच मध्ये. हवेत एक चांगला बॉल आहे. षटक समाप्त होते. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावत संख्या बॅटिंग करत असताना 36 वर 3 अशी सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती नडगाव या संघाची. 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायची आहे शेंद्रून संघ. अदरवाईज शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. मोर्या बॉईज शेंद्रून संघ. गोकुळ पाटोळेच्या हातामध्ये षटक सोपवलंय आणि आपल्या स्पेलचा एक दुसरं षटक तो हाताळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर त्याने धावा तब्बल दिल्या होत्या. तर 15 एक विकेट प्राप्त केली होती. 2 धावा देत 2 विकेट. मगाशी आपण पाहिलं तर रोशनचं एक जबरदस्त षटक होतं. 36 धावा. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि गोकुळ पाटोळेच्या हातामध्ये बॉल सोपवला. 3 मिनिटं राहिले तर शेंद्रून संघ तुमच्याकडे षटक संपवण्यासाठी. 1 मिनिट तुम्ही ऑलरेडी तसाच घालवलाय. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल आला. किरण मांजे स्ट्राईक एंडला संघर्ष करतायत. मागच्या ओव्हरपासून रन्स येत नाहीयेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2 आणि चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला. पहिला बॉल आला डॉट. कमबॅक केलंय मोर्या बॉय शेंद्रून संघाने. समोर खेचला किरण मांझेनं फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन झेल पकडलाय. षटकार. त्यांच्या पॅट मध्ये लास्ट मोमेंटला आपण पाहता रिप्लाय मध्ये डावा पाय त्याचा नक्कीच आपण पाहताय तो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि त्यानंतर तो झेल जरूर त्याने कॅरी केला होता. लास्ट मोमेंटला त्याने पाहिलं आणि लगान पिक्चरची आपल्याला आठवण झाली. लगान पिक्चर मध्ये ज्यावेळी लास्टला 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता होती तो खेळाडू बाहेर जाऊन कॅच पकडतो इंग्लंडचा. इथे चौकाराला षटकारानंतर धावसंख्या फ्लॅग होत असताना 4 ने आता वेगवान गतीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 46 46 एक मोठ्या टोटल कडे सध्या अग्रेसर. किरण मांजे आक्रमक बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालचा दिवस देखील चांगली बॅटिंग आणि आज देखील त्यांच्या बॅटमध्ये धावा येतात आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघासाठी. सेहेचाळीस रन्स 46 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस आहे. ऑनसला टर्न केला गॅप मध्ये. डिपरे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. अठ्ठेचाळीस रन स्कोर बोर्डवर. एट रन्स ऑन बोर्ड. 48 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या आपण गोकुळ पाटोळे आपल्या स्पेल मधलं दुसरं महागडं षटक तो सध्या हातातोय. समोर खेचला किरण मांजेने. बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेला. षटकार. रन्स ऑन बोर्ड. 54 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अर्धशतक कंप्लीट होत असताना आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघाचं किरण मांजे यांची बॅट सध्या बोलते. आक्रमक अंदाजाने ते सध्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात. 2 षटकार 1 चौकार. देखील फटका चांगला ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि
दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 56 धावा झाल्यात आणि आपण पाहताय 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना आणि वारंवार सांगून तुमचं 4 षटकं 23 मिनिटात कंप्लीट झाले. त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल मोरिया बॉयज चंद्रून संघ तुम्हाला, कारण सातत्यानं सूचना तुम्हाला प्रत्येक ओव्हर नंतर दिली गेली होती आणि हा नियम प्रत्येक टीम साठी आहे. एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल कॅप्टन. त्यामुळे बाहेर तुम्हाला आता फक्त 3च खेळाडू महर्षी सुभाषजी गोडे या ठिकाणी यांचं शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि हा फटका बसलाय स्लोअर ओव्हर रेटचा, कारण प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. पहिलाच बॉल विकेट किपर होते चुकी. एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना 22च्या स्वरूपात पंच इशारा करतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धाफळकावर धावा 57. 4 खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या बाहेर. एक खेळाडू आतमध्ये घेण्यात आला कारण स्लो ओव्हर रेटचा फटका इथे बसलाय मोरिया बॉयज चंद्रून संघाला. ही प्रत्येक टीम साठी सूचना आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्येच कंप्लीट करायची आहेत. फुल टॉस आहे ऑन साइडला. किरण मांजेच्या बॅटचा तडाखा, षटकार. स्कोर कार्डवर आपल्याला 63 आकड्यावर पाहायला मिळते. किरण मैदानाच्या आतमध्ये बरसला अक्षरशः धावा त्याच्या बॅटमधनं. 26 धावा संख्येवर तो खेळतो, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत आपण पाहिलाय. आक्रमक बॅटिंग त्याने केली आहे. वन्स अगेन अनादर यूज इट. ऑफसाईडचा बॉल खेचून मारला ऑन साइडला. लॉंग ऑनला दाखवलाय बॉलला दिशा, षटकार. लॉंग ऑनला एक चांगला फटका इथे सजवलाय, षटकार. सलगचे 2 आलेत. 9 बॉल मध्ये 32 धावा संख्येवर तो खेळतोय. 69 धावा स्कोर बोर्डवर. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हवे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये गेला. बॉल बीट झाले होते, परंतु एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. धावसंख्येकडे पुढे सरकत असताना 70 या आकड्यावर. लास्ट बॉल शेवटचे 2 चेंडू दोन्ही शिल्लक आहेत. नारायण बांगारा सध्या स्ट्राईक एंडला आहे. 32 धावा संख्येची एक आक्रमक इनिंग सध्या आपण पाहताय. किरण मांजेच्या पॅटमधनं 70 धावा एक चांगल्या स्थितीमध्ये. ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. एका बाजूला आपण विचार केला तर आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव संघासाठी, दुसऱ्या बाजूला मोरिया बॉयज चंद्रून संघ, या संघाला विजयाची गवसणी घालायची आहे. ऑनसाइड टर्न केला. डिफेन्स क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. एकच धाव घेण्याचा मानस तिथे किरणचा आणि 71 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल इनिंगचा. आम्ही टेंबरेकर टीमचा कॅप्टन आणि लेनाड 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. आम्ही टेंबरेकर आणि लेनाड 11. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. 71 धावा स्कोर बोर्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. समोर खेचला किरण मांजेच्या बॅटमधनं. षटकारांची भाषा. लास्ट बॉलवर देखील त्याने लॉंग ऑनला ठोकला षटकार. धाव संख्या या 6 धावाने फ्लाय होत असताना 77 वर आणि 78 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय मोरिया बॉयज चंद्रून संघासमोर. आम्ही टेंबरेकर टीमचा कॅप्टन
आणि लेनाड 11 टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचं आम्ही टेंबरेकर आणि लेनार्ड संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. टेंबरे संघाचा कॅप्टन देखील उपस्थित झाला. सुभाष गोडे यांचे शुभ असते. आपण टॉस करतोय, त्यांना मी व्यासपीठामध्ये इन्व्हाइट करतोय. टॉस जिंकला तो आम्ही टेंबरेकर टीमच्या कॅप्टन. सर्वप्रथम हितगुज साधू आदरणीय संगीत विशारद महेश सुभाष महाराज घोडे यांच्यासोबत इकडे या. सर्वप्रथम आपलं नमस्कार, स्वागत आहे आपलं या SPL मध्ये. कसं वाटतंय इकडच्या क्रिकेटच्या मैदानावर, कारण संगीताचं मैदान तुम्ही मारता, आज क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खरं तर या तालुक्यामध्ये नवे नवे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ही जी आई गाव दिवस स्पोर्ट या टीमनी महाराष्ट्रभर नाव गाजवायला घेतलं आहे. आदरणीय आमचे रामजी पाटोळे, जितूजी पाटोळे, नरेशजी पाटोळे आणि वैभवजी पाटोळे यांनी ज्या मॅचेस ठेवल्यात. मी तर अनेक ठिकाणी भजनाला जातो, तर काही ठिकाणी मला असे ओळखलं जातं की शेंदूर गावचे तुमच्याच गावाला हे मॅचेस वगैरे ठेवतात ते राम पाटोळे का? हो म्हटलं, मी माझ्याच गावचे ती मुलं आहेत. आणि असंच त्यांनी पुढं आपलं नाव कमावं, नवे नवे तर महाराष्ट्रभर अनेक राज्यामध्ये जाऊन त्यांचं नाव मोठं व्हावं हीच माझी प्रार्थना. आणि या पोरांचं असंच नाव मोठं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल या मॅच मध्ये? बॉलिंग फर्स्ट. बघाशा सामन्यामध्ये काय काय त्रुटी राहिला, काय चुका झाल्या? आम्ही यंगस्टरला पुढे करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांच्याकडनं चुका झाल्या. ते पुढच्या मॅचला होणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ. शेवटचं षटक कुठेतरी विश्लेषण झालं असतं, तुम्ही स्वतः देखील हाताळू शकला असता. हा, पण यंगस्टरला चान्स द्यायचे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. ओके, ऑल द बेस्ट. महेशकडे आपण जाऊयात. टॉस हरलाय, बॅटिंग करायचे. टेंबरेकर संघ देखील एक चांगला संघ आहे. तुमच्या संघाने आल्याने सारख्या स्टार संघाला पराभूत केला, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील दुणावलाय. या मॅच मध्ये कशा पद्धतीने संघ सामोरं जाणार आहे? खरं तर आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या 6 ओव्हरमध्ये, या 5 ओव्हरची गेम आहे, 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आधीच्या 2 मॅचेस प्रमाणे करण्याचा प्रयत्न करू आणि टेंबरे संघाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. खरं तर लास्ट मॅच ते हारून आलेत, त्यामुळे त्यांचा थोडासा कॉन्फिडन्स कमी झालेला असेल. आम्ही जिंकलोय, त्यामुळे आम्ही आमच्या वाढलेल्या कॉन्फिडन्सने पुढे जाऊ आणि नक्कीच ही मॅच चांगल्या रन्सच्या डिफरन्सने जिंकण्याचा प्रयत्न करू. मला शुभेच्छा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस जिंकलाय. टेंबरेकर टीमच्या कॅप्टननं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते लेनार्ड संघाला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आदरणीय सोमनाथ खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर, ज्यांना आपण पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. 77 धावा बनवल्यात आणि 78चं लक्ष इथं ठेवलंय. लक्षाचा पाठलाग चालू होतोय. मोरिया बॉईज शेंद्रून हा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांना अप्रिशिएट करण्यासाठी आणि शेंद्रून प्रीमियर लीगला 4 चंद्र लावण्यासाठी मंचावरती या परिसराचं वैभव ज्यांनी वाढवलं, संगीत विशारद सुभाष महाराज घोडे मंचावरनं
क्रिकेटचा आनंद घेतायत. आपण या ठिकाणी आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या घरची मोरिया बॉईज शेंद्रून टीम मैदानावरती खेळतीये. त्यांना नक्कीच पाठबळ अप्रिशिएट करण्यासाठी ते जरूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच सुरू झाली आहे. नडगाव आणि शेंद्रून या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला. 77 धावा जमवल्या पूर्वार्धामध्ये. 5 षटकांची मॅच. 78 धावांचं मोठं लक्ष इथं ठेवलंय. लक्ष्याचा पाठलाग मोरिया बॉईज शेंद्रून संघाला करायचा आहे. सलामीची जोडी रोशन आणि जयदीप हे दोन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आलेत. गोलंदाज समीर गोलंदाजी करतोय. इथे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्यानं अचूक टप्प्यावरती मारा करतायत. पहा 12 वाजून 7 मिनिटांनी आपण मॅच बरोबर चालू केली आहे. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी इथं दिला जातोय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं गरजेचं असतं. ओव्हर रेट जर राखला नाही तर 5व्या षटकासाठी तुम्हाला दंडित केलं जातं. एक अतिरिक्त प्लेअर तुम्हाला 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागतो. पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी टायमर ऑन आहे. टायमर सेट केलेला आहे. षटक क्रमांक पहिलं चाललंय. शांत चाललेला खेळ. 78 धावांचं मोठं टार्गेट श्रीगणेशा केलाय. एका धावेच्या मदतीनं बॅट्समन जयदीपनं इथं खातं खोललंय. सिंगल 1 धाव धावफलकावरती 5 षटकांची मॅच आहे. बनवायच्या आहेत तब्बल 78 धावा. बॅटिंग करत असताना मोरिया बॉईज शेंद्रून हा संघ मैदानात संघर्ष करतोय. कालच्या दिवसापासून त्यांचा खेळ जर तुम्ही पाहिला तर प्रत्येक मॅच मध्ये एखाद दुसरा प्लेअर चांगला खेळतोय. मात्र क्रिकेटचा खेळ मित्रांनो टीम वर्क आहे. इट्स अ टीम गेम. सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ जर तुम्ही चांगलं कराल, सांघिक परफॉर्मन्स जर चांगला असेल तर नक्कीच तुमच्या टीमसाठी फायद्याची गोष्ट असते. त्याच दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर नडगाव टीमचं आपण कौतुक सातत्यानं करतोय. सांघिक कामगिरी त्यांची सुंदर राहिली आहे. सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत. इथं फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं क्लासिकल अंदाजात ठोकलेला हा चौकार. शेंद्रून प्रीमियर लीग पर्व 8. शेंद्रूणकरांच्या या परिसराच्या शहापूर तालुक्याच्या आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरची मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहताय. राम पाटोळे सरांनी 8 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं. साथ दिली जितू पाटोळे, नरेश पाटोळे. विशेष कौतुक वैभव पाटोळे यांचं करूयात. क्रिकेटच्या मैदानावरती स्वतः खेळत जरी नसले तरी या संपूर्ण टुर्नामेंटच्या पाठीमागं एक मुख्य आधारस्तंभ बनून सातत्यानं ही सर्व मंडळी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं फलस्वरूप आपण पाहताय तर गेली 8 वर्षांची परंपरा या ठिकाणी जपली जाते, जागली जाते. आणि खऱ्या अर्थानं या परिसराच्या क्रिकेटसाठी एक मुख्य मानाचं आणि ममतेचं व्यासपीठ उभं राहतं. प्रत्येक खेळाडूला, यंगस्टर प्लेयर्सना हंगामाच्या सुरुवातीलाच एक मोठी स्पर्धा खेळायला मिळते. ही या संपूर्ण परिसराची भूषणाबळ असणारी एसपीएल ट्रॉफी. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. स्लॉग स्वीपचा अनोखा अंदाज. जबरदस्त पिकअप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फिल्डर येतोय अक्षय. चांगला झेल आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका मोरिया बॉईज शेंद्रूनला. आज सकाळच्या सत्रामध्ये
सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी बॅकफुटला होती टीम. नडगाव संघाला पराभवाची चव चाखावी लागली. या मॅच मध्ये पलटवार त्यांनी चांगला केलाय, मात्र मॅच अजूनही जिवंत आहे. फटका चांगला खेळलाय, कव्हरला बीट केलं, क्लासिकल अंदाजात सुई धागा स्ट्रोक चौकार. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड गतिमान झालं 13 वरती. नारायणचा हा चेंडू इथे पहा जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर निघत विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकात समीरनं फक्त 5 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी इथं दिली आहे नारायण बांगाराच्या खांद्यावरती. जेन्युअन अष्टपैलू खेळाडू आहे. आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमसाठी इथं गोलंदाजी करतोय. फटका जबरदस्त आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच धर्तीचा फटका पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग. मनीष येतोय फॉर्म मध्ये. दुसरा चौकार. बॅट्समन मनीष रंगात येत असताना या षटकावरती आक्रमण त्यानं केलं. 2 चौकार 2 चौकारांच्या मदतीनं धावफलकाला गती दिली आहे. स्कोरबोर्ड 17 वरती. 2 षटकांच्या अंती 17 धावा धावफलकावरती आहेत. बनवायचे आहेत तब्बल 78. समीकरण तुम्हाला इथं पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत ते 18. दोन षटकांमध्ये 17 बनवल्या. बॅटिंग करतायत मोरिया बॉईज. सामना त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई. एखादा सामना तरी जिंकावा लागेल आणि इथून आत्मविश्वास त्यांना कमवावा लागेल. इथे मिस टायमिंग. टो एंडला लागलाय. चेंडू जागेवरतीच थांबलाय. 30 यार्ड मध्ये कलेक्ट केला जाईल. एकच सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चालू झालंय. 78चा पाठलाग. अजूनही इथून पाहिलं तर तब्बल 60 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 17. 17 बॉल 60. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलंही समीकरण अशक्य नसतं. मेहनत करावी लागेल. मात्र इथं जबरदस्त गोलंदाजी होतीये. फलंदाजांना थांबवून ठेवण्याची किमया इथं पार पाडतायत गोलंदाज समीर. 2 बॉल फेकलेत. फक्त 1 धाव खर्च केली आहे. या मॅच मध्ये आपण पाहाल तर जबरदस्त नियंत्रित आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आज रविवारचा दिवस आहे. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतीये. शेंद्रून प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची आणि आनंदाची स्पर्धा. तब्बल 9 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. काल जगदीश तारमळे सरांनी चर्चा जरूर केली. भरपूर साऱ्या स्पर्धा या दरम्यान आल्या. भरपूर साऱ्या स्पर्धा झाल्या. बंद सुद्धा पडल्या. मात्र शेंद्रून प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र अविरत चालली आहे. SPL कमिटीचं मनापासून आपण कौतुक करूयात. राम पाटोळे सर, वैभव पाटोळे सर, जितू पाटोळे सर, नरेशजी पाटोळे आणि संपूर्ण पाटोळे आणि पाटोळे कंपनी आणि त्यांना साथ देणारी शेंद्रूंच्या सर्व ग्रामस्थांचं आपण मनापासून कौतुक करूयात, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. इथं विकेट मिळाली आहे. संघ संकटात सापडलाय. मोरिया बॉईज शेंद्रून 1 मोर विकेट डाऊन. आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव मैदानावरती आज मात्र सकाळच्या सत्रात जरूर त्यांना एक पराभव पाहायला मिळाला. एक चांगला संघ बांधावा लागेल क्रिकेटच्या मैदानावरती. विष्णू बॅटिंग करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि पहा अप्रिसिएशन अजून चालू आहे. विष्णू याच्या बॅटमधनं जर सलगचे 3 षटकार आले
तर सुभाष महाराज घोडे यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. इथे सिंगल आली आहे. विष्णू मैदानावरती मॅच प्रॅक्टिस घेतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती आहेत त्या 22-22. अठ्ठ्याहत्तरच्या धावांचा पाठलाग करत असताना फार मोठा संघर्ष मैदानात करावा लागतोय. मोर्याबाई शेंद्रुण हा संघ जवळजवळ या स्पर्धेपासनं निरोप घेण्याच्या तयारीत. एखादी चमत्कारिक इनिंग जर आली मोर्याबाई संघासाठी, विष्णूनं एखादा अवतार जर धारण केला, रौद्र अवतार, तर मात्र इथं कमबॅक होऊ शकतं. हा इथून अवतार धारण केला जाईल का? 4-5 मोठे फटके आले, षटकार आले, कमबॅक होऊ शकतं. फटका चांगला खेळलाय, जागेवरनं खडे खडे. विष्णूच्या मनगटाची ताकद पाहायला मिळतीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिद्धू सर इन फॉर्म, षटकार. नक्कीच आपण पाहताय सिद्धू सर, मॅन फ्रॉम सांगली, अंपायरच्या भूमिकेमध्ये इथे कालच्या दिवसापासून चांगली कामगिरी पार पाडतायत. त्यांच्या समवेत बदलापूरवरनं अमित डांगरे सर, भरपूर वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, त्याचबरोबर एक चांगले आदर्श पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. त्यांना साथ देत असताना ही जेपी पॅनलची संपूर्ण टीम, अर्थातच नदीम सर मुंबईवरनं या ठिकाणी कालच्या दिवसापासून आपल्याला साथ देत आहेत. तिन्ही पंचांचं कौतुक आपण करूयात. इथे सातत्यानं विकेट जात आहेत आणि हा सर्व सामना हायजॅक केलाय विरा स्पोर्ट्स नडगावनं. विकेट. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासोबत ते देत आहेत. SPLच्या पहिल्या 4 दिवसांसाठी सिद्धू सर आपल्या सोबत आहेत. नक्कीच त्यांचा डान्सिंग अंपायरिंगचा जलवा आपल्याला इथं अनुभवायला मिळेल. एक आदर्श पंच म्हणून चांगली कामगिरी करतायत. डान्सिंग अंपायर्स भरपूर असतात, मात्र मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करून सोबत मॅच घेऊन चालून आणि त्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे फार कमी लोकांना जमतं. इथे फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. नेहमी आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला स्पीडअप करा. धावफलकावरती आहेत 33 धावा, 33. षटक क्रमांक चालू आहे, 5वं चालू होत आहे. 4 षटकांमध्ये 33 धावा, बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्ही कंप्लीट करतायत. ओव्हर रेट सुद्धा चांगला राखलाय आणि या शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना जवळजवळ झुकलाय तो यावेळेस आपण पाहत आहे विरा स्पोर्ट्स नडगावच्या बाजूनं. व्हाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतरची धाव धावफलकावरती येईल. आपण लास्ट ओव्हर, शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिल्या 4 षटकांसाठी 19 मिनिटांचा अवधी आपण खर्च झाला. त्यानंतर बरोबर इन टाइम चाललेली ही मॅच. चांगला सामना, नडगाव संघानं डॉमिनेट केलं. मॅच मध्ये मोर्याबाई शेंद्रुन संघाला थोडंसं बॅकफूट वरती ढकललंय. इथे ओव्हर पिच, फटका चांगला खेळलाय, पॉवरफुल, उशिरा मात्र आलेला हा दमदार षटकार.
सलगचे 3 षटकार झाले तर गोडे महाराजांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक इथं डिक्लेअर झाले. महाराजांनी एटीएम खुलं केलंय, मात्र प्लेयर्स मैदानावरती आनंद लुटत असताना पाहायला मिळत नाहीयेत. षटकार ठोका, बक्षीस मिळवा. लास्ट ओव्हर, शेवटचा काही चेंडूंचा खेळ शिल्लक. फुलटोज आहे, पायावरती हलक्या हातानं फ्लिक केलं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. दुसरी धाव घेत असताना इथे माघारी पाठवलं जाईल धावबाद. विजयावरती शिक्कामोर्तब करायची आहे. बॉलर विकी वेगवान, तेच तर्रार. फटका चांगला आहे, घरंगळत, अगदी प्रॉपर टायमिंग स्ट्रोक. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहा अंपायरचा जलवा. जबरदस्त टायमिंग. गोकुळ मैदानावरती थोडं लवकर यायला हवं होतं. धावा येत आहेत, मात्र वेळेवरती येणं गरजेचं होतं. इथे पहा फिल्डर आहे, त्याला बीट केलंय. फटका चांगला आहे, सलगचा दुसरा. जबरदस्त ताकद व स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, चौकार. तिसरा चौकार आला तर महाराजांकडनं 200 रुपये. 2 आलेत आणि तिसरा फटका चांगला आहे, सीमारेषेवरती अडवलंय त्या ठिकाणी. आणि हा